तर मासचा जर विचार केला तर मासमध्ये पण पुन्हा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं लांबी रुंदीमध्ये आपण एकूण 7 युनिट पाहिलेले आहेत, 7 वेगवेगळी एककं पाहिलेली आहेत, अगदी त्याच पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला मास आणि कॅपॅसिटीमध्ये पण पाहायला मिळेल. तर नेमकं काय आहे चार्ट, तो पण चार्ट या ठिकाणी आपण ड्रॉ करूयात. तर पहा, मासचा जर विचार केला तर मास म्हणजे वजन, आपल्याला माहिती आहे सर्वांना. तर मास आणि वजन यामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पण एकूण 7 आपल्याला या ठिकाणी एकक समजून घ्यायचेत. तर या 7 एककामध्ये जसं काल आपण सेंटरला डेली यूज मधलं मीटर यूज केलं, तसं या ठिकाणी असणार आहे ग्रॅम. ग्रॅम. आता ग्रॅमच्या दोन्ही बाजूला ड पासूनची नाव असणार आहेत, एका बाजूला डेसी आणि एका बाजूला डेक्का. तर या ठिकाणी येईल डेक्का ग्रॅम आणि इकडं असेल डेसी ग्रॅम. ठीक आहे. त्यानंतर डेसी झालं की मग सेंटी, लक्षातच ठेवा, सेंटीग्रॅम आणि इकडं आहे मिलीग्रॅम. तर डेक्काच्या या बाजूला आहे हेक्टोग्रॅम आणि सर्वात मोठं किलोग्रॅम. आता आपल्या पुस्तकामध्ये असा चार्ट दिलेला नाही, परंतु हा चार्ट आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण रूपांतर करत असताना जर आपल्याला हे सोडवता आलं तरच आपण यावरचे प्रश्न अगदी सोप्या पद्धतीनं सोडवू शकतात. कारण बघा, परीक्षेमध्ये प्रश्न आला होता 2020ला, 70 हेक्टोग्रॅम बरोबर किती ग्रॅम. काय प्रश्न आला होता, 70 हेक्टोग्रॅम इज इक्वल टू हाऊ मेनी ग्रॅम्स. आता हा जर चार्ट आपल्याला पुस्तकामध्ये दिला नसेल तर मग कसं सोडवणार तुम्ही गणित. त्यामुळं आपण जो अभ्यास करतोय तो परफेक्ट करणं गरजेचं आहे. परीक्षेत या लेवलची प्रश्न असतात, हे लक्षात घ्या. आता 70 हेक्टोग्रॅम बरोबर किती ग्रॅम. तर 70 हेक्टोग्रॅम कुठे आहे, या ठिकाणी 70 या ठिकाणी आहे पहा. मोठ्याचं काय करायचं, आपल्याला लहानामध्ये रूपांतर करायचं आहे, म्हणजेच मल्टिपल करावं लागतं, गुणाकार करावा लागतो. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल या ठिकाणी, 70 गुणिले, आणि हे दोन घर आहेत, हे एक आणि हे दुसरं, 100 न गुणावं लागेल, म्हणजे उत्तर येईल 7000 ग्रॅम. तर पहा, लक्षात येतं का, 70 हेक्टोग्रॅम बरोबर 7000 ग्रॅम. हा परीक्षेत येऊन गेलेला प्रश्न आहे आणि यासारखे प्रश्न आपल्याला सोडवता आली पाहिजेत. ठीक आहे, लक्षात आलं आपल्या सर्वांच्या. ओके. त्याचबरोबर आता हे रूपांतर तर तुम्हाला जमेलच, म्हणजे सेंटीग्रॅमचं असेल किंवा कुठे करू शकतात. अजून एक उदाहरण घेऊयात आणि मग त्यानंतर वर्ड्स प्रॉब्लेम आपण समजून घेऊयात. तर या ठिकाणी पहा, पुढचा प्रश्न आहे पहा. समजा 40,000 मिलीग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम.
40,000 मिलीग्रॅमचे किती किलोग्रॅम होतात? आता हा प्रश्न आहे, मिलीग्राम कुठं आहे या ठिकाणी, इथून कुठं रूपांतर करायचं आपल्याला, किलोग्रॅम मध्ये, म्हणजे लहानाचं मोठ्यामध्ये रूपांतर करायचं. आणि किती घर आहेत त्या ठिकाणी, 1 2 3 4 5 आणि 6वं घर. थोडक्यात म्हणजे काय करावं लागेल, 40,000ला आपण 1 वर 6 शून्य देऊन भाग द्यावा लागेल. 1 वर 6 शून्य, 1 2 3 4 5 6, कारण आपल्याला 6 घर पुढे घ्यायचंय, ते मिलीग्रॅमचं किलोग्रॅम करायचंय. आणि मग या ठिकाणी हे 4 शून्य आणि हे 4 शून्य कट होतील, मग किती राहील, 4/100. छेदामध्ये 100 म्हणजे 2 डिजिट नंतर आपण दशांश चिन्ह दिलं पाहिजे किंवा पॉइंट दिलं पाहिजे, म्हणजे उत्तर येईल मग 0.04. 0.04. तर हे आपल्याला लक्षात आलं ना, की मग आपण सोप्या पद्धतीनं गणित सोडवण्याची प्रॅक्टिस करू शकतात. तर मला वाटतं यामध्ये तुमचं काही अडचण येणार नाही. तर आणखी आता महत्वाचं म्हणजे किलोग्रॅम आणि ग्रॅम या बाबतीमध्ये आपल्याला थोडी काळजी घ्यायची आहे. तर किलोग्रॅम बापा हा 5 किलो बरोबर किती ग्रॅम होतात, 5,000. तर हे सुद्धा ह्या चार्टवरून लक्षात येतं तुम्हाला, किलोग्रॅम आणि ग्रॅम मध्ये बघा 3 घरं घ्यायचेत लहान, हे कळलं पाहिजे. डेसिग्रॅम मध्ये कन्वर्ट असेल, सेंटीग्रॅम मध्ये कन्वर्ट असेल, हा प्रश्न जर परीक्षेत आला तर चुकायलाच नको आहे. तर याने 5 kg म्हणजे किती, 5,000 ग्रॅम. ठीक आहे. आता पहा, जर तो आपल्याला ग्रामच दिले समजा, असे काही ग्राम समजा 3,895 ग्रॅम बरोबर किती किलो, असं जर विचारलं तर काय करावं लागेल आपल्याला, 3,895 डिवायडेड बाय 1000. कारण ग्रामचं आता किलोग्रॅम मध्ये रूपांतर करायचं आहे, म्हणजेच आपल्याला लहान एककाचं मोठ्या एककामध्ये रूपांतर करायचं, तेव्हा आपल्याला भागाकार करावा लागतो. आणि म्हणून या ठिकाणी उत्तर येईल 3895 kg. ठीक आहे. तर आता एक गोष्ट समजून घ्या, दशांश चिन्हाच्या उजवीकडं, दशांश चिन्हाच्या उजवीकडं जे असेल त्याला आपण पूर्ण किलो असं म्हणू शकतो, हे पूर्ण किलो. आणि दशांश चिन्हाच्या हे जे इकडं राहील त्याला आपण ग्रॅम असं पण लिहू शकतो. ठीक आहे. म्हणजे एखाद्या गणितात जर असं असेल समजा 4.250 kg, तर याला आपण असं पण लिहिता येतं 4 किलो 250 ग्रॅम. हे लक्षात ठेवा. समजलं का? कारण या ठिकाणी बऱ्याच वेळेस मुलांचे प्रश्न चुकतात. कारण परीक्षेमध्ये असा प्रश्न येतो की पहा, 4 किलो 25 ग्रॅम मधून 4 किलो 25 ग्रॅम मधून 1 किलो 225 ग्रॅम कमी करा. ओके. आता आता कसं करायचं हा प्रश्न पहा. एक तर तुम्हाला काय करावं लागेल, वर जे दिलेलं आहे 4 किलो 25 ग्रॅम, ह्याला सर्वांना ग्रॅम करून घ्यावं लागेल किंवा ते पॉइंट मध्ये मांडावं लागेल. आणि दुसरं आहे 1 किलो 225 ग्रॅम. पहा किती उत्तर येतं तुम्हाला. 1 मिनिट वेळ असेल हा प्रश्न सोडवण्यासाठी. म्हणजे काय करायचं आपल्याला, सबट्रॅक्ट, थोडक्यात 4 kg 25 ग्रॅम मायनस 1 kg 225 ग्रॅम, ही वजाबाकी करायची. आणि तुम्ही जिथं चुकतात तेच आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत.
चला सांगा उत्तर लवकर, क्विक. तुम्हाला काय अडचण असू शकते हे मला चांगलं माहिती आहे. ब्राह्मी छान प्रयत्न केलेला आहे, अगदी मस्त. आता पहा, हा प्रश्न आपण आधी सोप्या पद्धतीनं पाहू. सोप्या पद्धतीने कळतो ना, सोप्या पद्धतीनं. ओके, तर सोपी पद्धत अशी आहे की सर्वांचं अभिनंदन. बऱ्याच विद्यार्थ्यांनी 3.025 असं उत्तर काढलंय, बरोबर आहे. तर हे चुकीचं उत्तर आहे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे उत्तर काढले. मला 100% गॅरंटी होती की किमान आपल्या क्लासमधले पण 50% विद्यार्थ्यांना हा प्रश्न चुकणार आहे. आणि जेव्हा पण मी सराव घेतो परीक्षेच्या आधी, तुम्ही कुठं चुकतात अशा प्रकारचेच प्रश्न आपण सोडवून घेतो. कारण जे तुम्ही सोडवणार आहेत हे मला चांगलं माहिती आहे, पण जे तुम्हाला येणार नाही, जिथे तुम्हाला अडचण येऊ शकते, तसे प्रश्न आपण आवर्जून घेतोय. आणि काल यामुळेच गडबड केली नाही, कारण हा टॉपिक 10 मार्काला आहे. एक पण प्रश्न आपला चुकायला नको आहे. सोपा टॉपिक आहे अगदी. ठीक आहे, तर आपण का चुकलो हे पण आपण समजून घेऊयात. पहिल्यांदा मी तुम्हाला हे सांगितले की असा प्रश्न सोडवत असताना एकतर किलोचं ग्राम करून टाका, सगळेच ग्रॅम करा. 4 किलो म्हणजे किती? आता या ठिकाणी पहा, 4 किलो म्हणजे किती? 4000 ग्रॅम प्लस 25 ग्रॅम, सगळे ग्रॅम झाले ना. आता वजा 1 किलो म्हणजे किती? 1000 ग्रॅम प्लस 225 ग्रॅम, किती आले पहिले टोटल? हे सोपं आहे अगदी, म्हणजे तुम्ही सोपं चुकायचं नाही. मला असं वाटतं की माझी तळमळ ही असते की तुम्ही एखादा जर अवघड प्रश्न आला तर नाही सोडला तर चालेल, पण सोपा एकही प्रश्न नाही चुकला तरीही तुम्ही राज्याच्या मेरिटमध्ये येऊ शकतात. तर हे किती येईल मग? 4025 मायनस 1225, बरोबर आहे का? आणि जर ही आपण वजाबाकी केली तर लक्षात येईल आपल्या 4025 मायनस 1225, 0 0, 10 मधून 2 गेले 8, 3 मधून 2 गेले 1, म्हणजे 2800 ग्रॅम. उत्तर किती येईल? 2800 ग्रॅम. हे जर किलो मध्ये लिहिले तर काय होईल? 2.8 kg किंवा 2 किलो 800 ग्रॅम. कसंही आपल्याला हे रूपांतर करता आलं पाहिजे. 2 किलो 800 ग्रॅम. ठीक आहे, कळालं उत्तर? आता तुम्ही कुठं चुकलात ते सांगतो मी. तुम्ही का चुकलात आणि काय अडचण आली तुम्हाला. सर्वात महत्वाचं म्हणजे हा प्रश्न चुकण्यासारखा नव्हताच, पण तुमची चूक कुठं झाली? 4 kg 25 ग्रॅम मायनस 1 kg 225 ग्रॅम. तर तुम्ही लिहिताना काय केलात? 4.25 लिहिलात. इथंच चुकलं तुमचं. ग्रामचं किलो करताना तुम्ही काय करायला पाहिजे होतं? 25 ला 1000 मनातल्या मनात तरी भागायला पाहिजे होतं. उत्तर येते 0.025. आणि हे चुकल्यामुळेच मग तुमचं सगळं चुकलं, बाकी कुठंच तुम्ही चुकलाल नाहीत. म्हणजे या ठिकाणी पाहिजे होतं आपल्याला 0.25 मायनस 1 पॉईंट. आता इथे 3 अंक आहेत, पण इथे 3 अंक नाहीत ना, म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवा हे 225 बरोबर आलं. आता ही वजाबाकी करून बघा, तुम्हाला 2.800 अशीच मिळेल. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला काय काळजी घ्यावी लागेल? ग्रॅम आणि किलो हे जे कन्व्हर्जन आहे हे खूप काळजीपूर्वक करा. कधी कधी काही मुलं तर असं करतात, 8 kg 5 ग्रॅम असा प्रश्न असतो, वजा 3 किलो 50 ग्रॅम. मग काय लिहितात हे? 8.5 वजा 3.50.
आणि इथे एक पुन्हा शून्य देतात आणि उत्तर लिहितात 5 kg. 50 गेलं, 8 मधून 3 गेले 5. तर हे चुकीचं आहे. 8 kg 5 ग्रॅम. किती येईल याचं योग्य उत्तर मग कोण सांगेल? सोडवून सोडवून सांगा क्विक लवकर. सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. खूप छान प्रकारे आपण आता म्हणजे एकदाच चुकला की पुन्हा नाही चुकणार तुम्ही. परीक्षेत तर अजिबात चुकणार नाहीत. आणि आपला उद्देश परीक्षा आहे. वर्षभर तुम्ही काय केलात, वर्षभर तुम्ही किती झूम मिटिंग केल्या, वर्षभर तुम्ही किती लिहिलात हे महत्वाचं नाही. परीक्षेत किती पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं तुम्ही प्रश्न सोडवलात हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे हे शेवटचे जे दिवस आहेत ना 15 दिवस, अजिबात झोपू नका. म्हणजे सुस्त पडू नका म्हणायचं मला. झोपू नका म्हणजे काही झोपायचं नाही, झोपायचं आहे आपल्याला, परंतु ढिलं पडू नका. अभ्यास करा. शेवटचे 15 दिवस जसं एखाद्या मॅच मध्ये शेवटचे 5 ओव्हर महत्वाचे असतात. शेवटच्या 5 ओव्हर मध्ये ज्या टीमचा स्कोर जास्त निघतो त्या टीम जिंकतात आणि शेवटच्या 5 ओव्हर मध्ये जर स्कोर कमी आला तर त्या टीम नक्की हारतात. तसंच हे आहे की त्याला उत्तर ओके. ओके. तर या ठिकाणी उत्तर काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? 5 ग्रॅमला आपल्याला असं लिहावं लागेल 8.005. कारण 8 किलोच्या नंतर जे काही डिजिट टाकतो आपण त्याच्यानंतर 3 डिजिट आल्यानंतरच ग्रॅमची सुरुवात होते. -3.050 ग्रॅम. ठीक आहे. तर आता ही वजाबाकी आपल्याला करायची आहे. मग 8.005 ग्रॅम मधून 3.050 50 ग्रॅम आहे तिथे लक्षात घ्या. आणि लिहिले तिथं 50 ग्रॅम. तिथे बी जर शून्य लिहिलं असतं तर 5 ग्रॅम झालं असतं ते पण. मग हे 5 ॲज इट इज. 10 मधून 5 गेले 5. इकडे एक हातच्या गेल्यावर त्या ठिकाणी 10 झाला असेल. पुढे एक हातच्या गेला तिथं 9 राहिला असेल म्हणजे हे 9 येईल. पॉइंटला पॉइंट. आणि 7 मधून 3 गेले 4. म्हणजे उत्तर आहे 4.955 kg. दुसऱ्या भाषेमध्ये लिहिलं तर आपण असं लिहू शकतो 4 किलो 955 ग्रॅम. म्हणजे परीक्षेत हे सगळे प्रकार आपल्याला कळले पाहिजेत. ठीक आहे. दशांश चिन्हाच्या नंतर जे काही असेल ते सर्व ग्रॅमच आणि दशांश चिन्हाच्या आधी जे असेल ते सगळं किलो. त्यामुळं बारकाईनं लक्ष द्या. अतिशय सोपा घटक आहे हा. ठीक आहे. आता आता हे जमलं की तुम्हाला पुन्हा बाकी जास्त सांगायची गरज नाही. याच्यावरचा एखादा वर्ड्स प्रॉब्लेम कसा आहे तो तेवढा आपण पाहूयात. समजा एक परीक्षेत असा प्रश्न आला होता पहा की प्रत्येक विद्यार्थ्याला 1.5 मीटर कापड लागतं. असे 25 विद्यार्थी आहेत आणि 52 रुपये असा खर्च आहे. पण आपण थोडं बदलून घेऊयात. समजा पर स्टुडंट required 1.75 meter cloth if there are
30 student and rate of cloth rupees 250 per meter, then find total cost. तर पर स्टुडंट रिक्वायर 1 and 3 क्वार्टर म्हणजे 1 आणि 3 क्वार्टर मीटर, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, 1.25 मीटर. मराठीमध्ये प्रश्न आला तर काय येईल, 1.25 मीटर कापड लागतं. एकूण 30 विद्यार्थी आहेत आणि कापडाचा दर आहे 250 रुपये. तर किती कापड लागेल किंवा किती कापडची गरज आहे. चला, आलं सर्वांना. मराठीमध्ये सांगू का? ओके. प्रत्येक विद्यार्थ्यास पावणे 2 मीटर कपडा आवश्यक आहे. जर 250 रुपये प्रति मीटर कपड्याची किंमत असेल तर 30 विद्यार्थ्यासाठी एकूण किती रुपये खर्च येईल. आता बघा, एका विद्यार्थ्याला किती कापड लागतंय, 1.25 मीटर. मग अगोदर 30 विद्यार्थ्यांना किती कापड लागेल ते काढावं लागेल आणि त्याला पुन्हा 250 न मल्टिप्लाय करावं लागेल. चुकू नका, बऱ्याच विद्यार्थ्यांना आणखी पण कन्फ्युजन वाटत आहे या प्रश्नामध्ये. अतिशय सोपे प्रश्न आहेत हे आणि आज आपण कॅपॅसिटी पण पूर्ण करणार आहोत. ओके, झालं सर्वांचं. एका विद्यार्थ्याला किती कापड लागतं, एक स्टुडंट 1 पॉइंट आता मीटर आणि हे करत असताना पुन्हा कन्फ्युजन करू नका. किलोग्रॅम आणि मीटर मध्ये वेगळा संबंध आहे आणि मीटर आणि सेंटीमीटर मध्ये वेगळा संबंध आहे. 1.25 मीटर म्हणजे किती,
हा 1.75 एवढंच लिहा फक्त. मग आपण किलोग्रॅमचं पाहत होतो, परंतु हे मीटरचं चालू आहे. मीटर मध्ये लिहित असताना पुन्हा लक्षात घ्या, एकाला लागतं. असे 30 विद्यार्थी आहेत, किती लागेल? 0 जशाला तसं ठेवूयात आणि 3 न गुणूयात. 3 5 15 5, हातचे 1, 3 7 21 आणि 1 22 2, हातचे 2, 3 1 3 आणि 5. आणि पॉइंट किती घर द्यावं लागेल? 1 घर आणि 2 घर सोडून. ठीक आहे. आता टोटल क्लॉथ किती लागलं? टोटल एकूण कापड किती लागलं? 52.50 मीटर. आता पर मीटरची कॉस्ट किती आहे? 250 रुपये. तर याला 250 न गुणावं लागेल. 250. आता पुन्हा एकदा मी तुम्हाला आणखी काळजीपूर्वक सांगतो की जर तुम्ही संख्येतले शून्य घेणार असाल तर ते शून्य आधीच लिहून ठेवा इथं. 2 शून्य, हा 1 शून्य आणि हा 1 शून्य, आणि डायरेक्ट 25 न गुणाकार येतो तुम्हाला. तर 25 न गुणाकार करू शकता तुम्ही. 25 5 सव्वाशेला 5, हातच्याला 12 येतील, कारण 125 मधलं 12 राहिलं. पुन्हा 25 दोन्ही 50, 50 आणि 12 62, 2 आणि हातच्याली 6, आणि पुन्हा 25 गुणिले 5 125 आणि 6 131. आणि आता पॉइंट कुठे येईल? 2 डिजिट, म्हणजे 1 आणि 2 इथं येईल. आणि म्हणून टोटल जो खर्च येणार आहे तो 13,125 रुपीज इतका खर्च अपेक्षित आहे. आणि बऱ्याच जणाला या प्रश्नामध्ये गोंधळ झाला. पुन्हा एकदा लक्षात घ्या, कन्फ्युजन करू नका. आता फक्त मी शेवटचे 2-3 पॉइंट या ठिकाणी सांगतो आणि ते लक्षात घेऊन लिहून ठेवा. समजा जर तुम्हाला असं सांगितलं, अंतर 2 किलोमीटर व 240 मीटर, 2 किमी 240, तर हे पॉइंट मध्ये लिहिताना 2.240 असं लिहू शकता तुम्ही. किंवा 2 किलोमीटर व 50 मीटर सांगितलं असेल तर 2.050, कारण इथं 3 डिजिट गरजेचे आहेत. कुठं? किलोमीटर आणि मीटरचा संबंध असेल तर. पण जर तुम्हाला असं सांगितलं 2 मीटर व 50 सेंटीमीटर, तर हे लिहिताना मात्र 2.50 डायरेक्ट लिहा. कारण सेंटीमीटरचं मीटर मध्ये करत असताना फक्त 100 न भागतो आपण. हा दोन्हीतला डिफरन्स लक्षात घ्या. किलोमीटर मीटरच्या वेळेस तुम्हाला इथं डिजिट नंतर 3 डिजिट अपेक्षित आहेत. मीटर आणि सेंटीमीटर मध्ये 2च डिजिट अपेक्षित आहेत. ठीक आहे. आणि आत्ताचं जे गणित आपण पाहिलं, ज्या गणितामध्ये आपल्याला 2.25 मीटर, 2.5 मीटर, 2.5 मीटर, 2.25 मीटर असं सांगितलंय, तर त्या ठिकाणी डायरेक्ट 2.75 दशांश चिन्हाचा वापर करून लिहा. सेंटीमीटरची गरज पण पडणार नाही तुम्हाला. ठीक आहे. आणि असे प्रश्न चुकू नका. यानंतर पाहणार आहोत आपण कॅपॅसिटी. कॅपॅसिटीवरील उदाहरण आपण यानंतर पाहणार आहोत. कॅपॅसिटी म्हणजेच धारकता, धारण क्षमता, त्यालाच मराठीमध्ये घनफळ असं पण म्हणतात. तर कॅपॅसिटी किंवा जे काही मेजरमेंट आहे ते म्हणजे लिटरचं. आता तो जर तक्ता पुन्हा पाहिला तर तो पण तक्ता आपण शॉर्टली या ठिकाणी समजून घेऊयात. काय आहे? तर सेंटरला 1
आणि सेंटरच्या या बाजूला आणि त्या बाजूला 3-3. हे सर्वच चार्टला सेमच आहे, लक्षात घ्या. तर आता सेंटरला जसं आपण लांबी मोजत असताना मीटर घेतलं, वस्तुमान मोजत असताना आपण ग्रॅम घेतलं, आता इथं येणार आहे लिटर. आणि लिटरच्या बाजूला पुन्हा 2 डे, एकीकडे डेसी लिटर आणि डेक्का लिटर. पाठ करायला पण सोपं आहे. आता बऱ्याच जणांना डेसी इकडे लिहायचं का डेक्का तिकडे लिहायचं असं वाटतंय, तर त्यांनी लक्षात ठेवा, सेंटीमीटर लहान असताना सेंटी, तर इकडे सेंटी यायला लागले, तर इकडे डेसीकडेच सेंटी असते, सेंटीलिटर. आणि सर्वात लहान मिलीलिटर. अगदी त्याच पद्धतीनं डेक्काच्या बाजूला हेक्टोलिटर आणि सर्वात मोठं किलोलिटर. पाठीमागं पण तुम्हाला मी शिकवताना सांगितलं होतं की तुम्हाला जर 2 किलोलिटर पाणी आणायचं असेल तर तुम्ही काय घेऊन जाल? 2 किलोलिटर पाणी आणायचं झालं असेल तर तुम्हाला काय घेऊन जावं लागेल दुकानला? म्हणजे बिस्लरीच्या 2 बॉटल घेऊन जाव्या लागतील, पाण्याचं जार घेऊन जावं लागेल, का मोठ्या 2 सिंटॅक्स घेऊन जावे लागतील, का किमान एक 2000चं सिंटॅक्स घेऊन जावं लागेल? काय न्यावं लागेल जर तुम्हाला 2 किलोलिटर पाणी आणायचं असेल तर? काय घेऊन जावं लागेल दुकानला? तुम्हाला 2 किलोलिटर पाणी आणायचं तर तुम्ही काय घेऊन जाणार? पहिला ऑप्शन 2 बिस्लरी बॉटल, दुसरा ऑप्शन आहे 1 पाण्याचं जार जे 20 लिटरचं असतं, तिसरा ऑप्शन आहे 500 लिटर पाण्याची टाकी, चौथा ऑप्शन आहे 2000 लिटर पाण्याची टाकी. तर तुम्ही काय घेऊन जाल? तुम्हाला हे पाणी विकत आणायचं समजा, तर कुठलं साधन घेऊन जाल? 2 किलोलिटर पाणी आणायचं आहे. काय उत्तर यायचं? छान, म्हणजे तुम्हाला आता कळायला लागले गणित. बघा आपण इथं साधं गणित करूया. 2 किलो लिटर बरोबर आहे. ह्याची लिटर किती होतात? 2000 लिटर होतात, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला 4 नंबरचं ऑप्शन 2000 लिटरची पाण्याची टाकी घेऊन जायला लागेल तुम्हाला जर 2 किलो लिटर पाणी आणायचं असेल तर. इतका इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे ना, बऱ्याच लोकांना हे माहितीच नाही की 2 किलो लिटर म्हणजे काय. बरेच जण लोक असे विचार करतात की 2 किलो लिटर म्हणजे 2 लिटरच्या पाण्याच्या बॉटल. पण आता तुम्ही सगळे हुशार झालात, त्यामुळे तुम्ही चुकू नका. ठीक आहे, चला असो, एक छान प्रश्न तुम्हाला नवीन शिकायला मिळाला या ठिकाणी. तर इथं पण तेच आहे, 2 किलो लिटर म्हणजे काय वगैरे हे सगळं आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर हा तक्ता तुम्हाला माहिती आहे असं समजूयात. आता इथं जास्त उपयोग कुठं होतो तुम्हाला ते सांगतो. इथं या या प्रश्नासाठी तर तो किलो लिटरचा बी होत नाही, हेक्टोचा होत नाही, डेक्काचा होत नाही. जर समजा कन्व्हर्जनचा एखादा प्रश्न आला, रूपांतर करायचा, तर ठीक आहे. पण जनरली या ठिकाणी लिटर आणि मिलीलिटर याचा लई संबंध आहे. कारण बऱ्याच काय होतं, समजा दूध घेतलेलं आहे आपण, दूध समजा 2.25 लिटर बरोबर किती मिलीलिटर? 2.25 लिटर म्हणजे किती मिलीलिटर?
किती घर आहेत इथून? 1 2 3. किती उड्या माराव्या लागतील तुम्हाला? मग 3 उड्या माराव्या लागल्यावर किती गुणावं लागेल? त्यामुळं सर्वांनी काळजीपूर्वक सोडवा, काहीही करू नका चुकीच्या गोष्टी अशा. बरेच जणांनी 225 सांगितलंय, पण 3 शून्य आहेत इथं, 3 शून्य गुणाकारामध्ये. मग 2 शून्य तर ते 2 पॉईंट घालवण्याच्या म्हणजे कामाला लागले. 1 शून्य शिल्लक राहिला ना अजून. म्हणजे याचं उत्तर येतंय 2250 मिलीलिटर. ठीक आहे. आणि इथं पण आता पुन्हा परीक्षेमध्ये जर काही अडचण आली तर तुम्हाला असं पण लिहिता आलं पाहिजे. तर आता शक्यतो यावरचे कसे प्रश्न आहेत? कॅपॅसिटीवरचे वेगवेगळे प्रश्न जर आपण पाहिले तर अगदी सोप्या पद्धतीचे प्रश्न आहेत, असं काही अवघड नाही जास्त. पण शक्यतो काय होतं पहा, म्हणजे असे पण प्रश्न येतात. समजा 8 लिटर दूध, 8 लिटर मिल्क डिस्ट्रीब्युटेड among 25 student, then per student have dash 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 milk. म्हणजे 8 लिटर दूध जर 25 विद्यार्थ्यांमध्ये वाटलं समान, तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती लिटर दूध येईल? मग ती तुम्ही लिटर मध्ये तर सांगा किंवा मिलीलिटर मध्ये सांगा, काही प्रॉब्लेम नाही. आता 25 न 8 ला भाग घालण्यापेक्षा मग 8 लिटरला मिलीलिटर करून घ्या अगोदर, म्हणजे सोपं जाईल थोडं. पहा किती येतं, प्रत्येक विद्यार्थ्याला किती येईल मग? 8 लिटर म्हणजेच 8000 मिलीलिटर भागिले 25 स्टुडंट आहेत. 25 चा पाडा येत असेल तर 25 न भागा, 25 चा येत नसेल तर आधी 5 न भाग द्या. तुमच्या सोयीनुसार बघा कसं करतात. 25 चा पाडा येत असेल तर 25 एक 25 आणि 80 ला भागलं तर 25 त्रिक 75. 5 उरतील, 50 होईल. पुढचं एक शून्य घेतल्यावर 25 दोन्ही 50 आणि शून्य जशाला तसं, म्हणजे 320 मिलीलिटर. तर असे प्रश्न आपल्याला सोडवता यायला पाहिजेत. किंवा कधी कधी असं पण येतं, कॅपॅसिटीवर तेवढे जास्त येत नाहीत, मग ते शाईची दौत वगैरे भरायची असते किंवा किती शाई पेन भरल्या जातील. म्हणजे समजा 3200 मिलीलिटर शाई प्रत्येक पेन मध्ये 0.8 मिलीलिटर शाई भरली तर अशा किती पेन भरता येतील? म्हणजे आपल्याकडे 3200 मिलीलिटर शाई आहे आणि प्रत्येक पेन मध्ये 0.8 मिलीलिटर शाई भरायची आहे. तर अशा किती पेन मध्ये आपण शाई भरू शकाल? ओके, ट्राय करा. आता इथं पण हा प्रश्न तुमचा चुकावा
तर काय करावं लागतं, तर 3200 मिलीच आहे, तिथं पण मिलीच आहे, लक्षात घ्या इथं मिली आणि मिली आहे. जर हे पण बदल असेल तर आधी सेम करून घ्यावं लागतं युनिट. म्हणजे समजा इथं जर समजा 4 लिटर असेल आणि हे जर मिली दिलं तर तुम्हाला ह्याला मिली करून घ्यावं लागेल. ठीक आहे, पण आपल्याला ऑलरेडी दोन्ही पण मिलीच दिले त्यामुळे काय अडचण नाही. मग काय करावं लागेल, 3200 ला 0.8 न भाग द्यावा लागेल. शक्यतो या प्रकारेच भागायला शिका, कारण जर तुम्ही 3200 भागिले 0.8 लिहिलात तर मग आता कोणता पाडा बनणार पुन्हा अडचण आहे. त्यामुळे दशांश चिन्ह असेल तर असे भागाकार करू नका, असेच भागाकार लिहा. आता या ठिकाणी दशांश चिन्ह जाणं गरजेचं आहे छेदामधलं, म्हणून अंशाला आणि छेदाला 10 न गुणाकार करा, मनातल्या मनात करा किंवा इथे लिहा. तर वर येईल 32,000 आणि खाली होईल फक्त 8. आता 8 न भाग देऊयात, 8 एक 8, 8 चौक 32 आणि 3 शून्य जशाला तशी 1 2 3 आणि म्हणून उत्तर येईल अशा 4000 शाईच्या पेन आपण भरू शकतात. तर असे प्रश्न आपल्याला आले पाहिजेत, लक्षात ठेवा. यानंतर पुढचा प्रश्न जो डेली दैनंदिन जीवनातला आहे आपल्या. समजा तुम्हाला प्रश्न आला, फेब्रुवारी 2024 म्हणजे आता हाच महिना, उद्याच आज 1 तारीखच आहे ना, फेब्रुवारी 2024 या महिन्यात पहिले 15 दिवस 2.25 लिटर दूध घेतले व राहिलेले दिवस 1.5 लिटर दररोज दूध घेतले. दुधाचा भाव 60 रुपये पर लिटर असेल तर संपूर्ण फेब्रुवारी महिन्याचे बिल किती होईल. आता इंग्लिश साठी मी तोंडी सांगतो, तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे. इन फेब्रुवारी 2014 sorry 2024, in February 2024 2.1/4 liter milk शॉर्ट मध्ये बघा, फेब्रुवारी 2040 2.1/4 liter purchased for first 15 days and remaining days 1.1/2 liter म्हणजे हाफ लिटर 1.5 liter purchased. Rate of milk ₹60 per liter. Then total bill for February 24.
तर बघा फर्स्ट 15 डेज मध्ये आपण 2.1/4 लिटर पर डे दूध घेतलेलं आहे पर डे, ठीक आहे. आणि राहिलेले दिवस जे आहेत ते 1.5 लिटर दूध घेतलंय पर डे. आणि दुधाचा भाव जर 60 रुपये लिटर असेल तर मग किती बिल होईल फेब्रुवारी महिन्याचं? ओके, आलं सर्वांना उत्तर? तर या ठिकाणी पाहूयात आपण काय होतं. तर फेब्रुवारी 2024 हाच महिना का दिला? तर त्याचं कारण असं आहे की हे लीप वर्ष आहे. आता बऱ्याच जणांनी काय केलंय, अगोदरचे 15 दिवस आणि नंतरचे 13 दिवसाचंच काढलेलं आहे, 28 दिवसाचं. पण आधी 15 आणि नंतर 14 दिवसाचं काढावं लागेल. म्हणजे तुम्हाला गुणाकार करताना कसं करायचंय पहा. पहिल्यांदा किती आहे? 2.25 लिटर. 2.25 लिटर म्हणजेच काय? 2 इंटिजर 3/4 सॉरी 1 इंटिजर, यालाच तुम्ही असं लिहू शकतात 1.75 1.75 लिटर गुणिले 15 दिवस करावं लागेल. किती होईल मग हे? 15 × 5 = 75 ला 5 हातचे 7, 15 × 5 = 75, 15 सख्खी 90, 15 × 7 = 105 आणि हे 7 म्हणजे 112, म्हणजे हे 2 झालं. हातच्याला किती आले? 11. 15 × 1 = 15 आणि 11 म्हणजे 26 पॉइंट. म्हणजे किती झालं टोटल? बरोबर आहे का? तर हे 26.25 लिटर पहिल्या 15 दिवसाचं. पुन्हा दररोजचं किती लिटर आहे? पुन्हा 1.5 लिटर घेतलेलं आहे दररोजचं आणि 13 दिवस घेतलेला आहे. मग किती होईल? करा गुणाकार. हे येईल 19.50 लिटर. म्हणजे पहिल्या 15 दिवसामध्ये 26.25 लिटर, त्याच्या पुढच्या 13 दिवसामध्ये सॉरी पुढचे 14 दिवस आहेत. असं कन्फ्युजन होऊ शकतं आपलं. पुढचं 14 दिवसाचं आहे आणि 14 दिवसाचं किती येईल मग? 21. 21.00. मग टोटल मिल्क किती होईल? टोटल मिल्क तर 26.25 and 21 लिटर. सो टोटल 5,2,0,7 and 4 47.25 लिटर हे टोटल होणार आहे. आता याला किती रुपये भाव आहे? 47.25 60 रुपये भाव आहे. या ठिकाणी गुणूयात आपण 47.25 मल्टिपल 60 आणि हा गुणाकार केला तर उत्तर येतं 2,835 रुपीज. तर अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतात. फक्त तुम्हाला कन्फ्युजन कुठं होऊ शकतं
तर 1/2 लिटर, हाफ लिटर, 1.5 लिटर वगैरे, तर ते जर तुम्ही काळजीपूर्वक सोडवलं तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आजची झूम मीटिंग आपण या ठिकाणी थांबवूयात.